माझिया प्रियाला प्रीत कळेना। या सगळ्या ट्रेन्स कुठे जात असतील रे? कुठे म्हणजे? प्रत्येक ट्रेन आपापल्या डेस्टिनेशनला जाते। अच्छा, आता गर्दी असेल का? छे, आता रात्रीची कसली गर्दी? अजिबात नाही। मग आपण जायचं ट्रेनने? कुठे? कुठे कुठे ते नाही माहिती। आय मीन मला सगळ्यांपासून लांब जायचंय रे, खूप लांब। फक्त तू आणि मी। काय? अरे हो, म्हणजे हे बघ, मला खरंच खूप कंटाळा आलाय। असं वाटतं ना खूप लांब निघून जावं। चल ना जाऊया। हे बघ, तू मला नाही का म्हटलं होतास एकदा, आपण एक काम करू, ट्रेन मध्ये जाऊ आणि तीच ट्रेन उलट परत फिरून येते ना स्टॉपवर। आपण ट्रेन मध्येच बसून राहू आणि स्टेशन आला की उतरूया। शमिका, असं नाही करता येणार। ऑलरेडी उशीर झालाय आणि घरी काय सांगणार? घरी सांगायची काही गरज नाही। आपण कुठे पळून चाललो आहोत का? अभि प्लीज, जरा वेळासाठी या सगळ्यांपासून आपण दूर नाही का जाऊ शकत? आपण लवकर परत येऊ, खरंच, आय प्रॉमिस। ओके। जायचं? थोडं बोलायचं होतं अर्जंट। मिस्टर प्रभू, मीडिया ऑफिस मध्ये फ्लॅश होणाऱ्या स्टोरीपेक्षा काहीच अर्जंट नसतं। तरी पण तुम्ही बोला। लिसन, ती स्टोरी तुम्ही फ्लॅश करणार नाही आहात। ही ऑर्डर आहे की रिक्वेस्ट? अपेक्षा आहे की ती करू नये। शमिकाचं लग्न अभिजित बरोबर ठरलंय का माझ्यासोबत झालंय, यापेक्षा जास्त महत्वाच्या स्टोरीज तुमच्या टेबलवर पडल्या असते। मिस्टर जय प्रभू, कुठल्या स्टोरी महत्वाच्या आहेत आणि कुठल्या नाही हे आम्ही ठरवू। गाजावाजा करावा इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये तो। याचा विचार आधी करायचा होता। मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे। तुम्ही जे केलंय आधी त्याची किंमत मोजा, मग बघू नंतर काय ते। परेश, तुझी स्टोरी एडिटला दे। मला उद्या प्राइम टाइमला ही स्टोरी फ्लॅश व्हायला हवी आहे, कळलं तुला? नीना, शमिका आणि अभिजित तुझ्या समोरून त्या प्रेस कॉन्फरन्स मधून निघून गेले? हो। नीना, अगं ती दोघं गेलीत कुठे? मी सुभाषकडे फोन केला, तिथेही नाहीये। तू त्यांना विचारलं नाहीस कुठे चाललं ते? नाही का? ते इथून गेले ना माझ्या समोरून, तेव्हा मी त्यांना नाही विचारलं की तुम्ही कुठे चाललाय, कधी परत याल, नाही विचारलं। नीना, इतक्या रात्रीची शमी गेली, इट्स नॉट सेफ। इथे राहण्यापेक्षा शमिका अभि बरोबर जास्त सेफ आहे। अरे गंमत करत होते मी। हे बघ, धरलंय मी इथे। किती भित्रा आहेस रे तू, खरंच। मित्र काय, तुझ्याविषयी थोडासा हळवा इतकंच। हा, अभिजित असा बेजबाबदारपणे कधी वागत नाही। कुठे गेला असेल? माझ्या नातवाला पुन्हा काही झालं ना तर काय करशील का आजी तू? शमिकाशी परत वाईट वागायला सुरुवात करशील? ती दादासाठी योग्य नाहीये हे कळायला प्रत्येक वेळी दादाला काहीतरी व्हायलाच पाहिजे का ग? जातीये बाबा, पण मला नक्की खात्री आहे इथे आपल्याला सगळ्यांना टेन्शन मध्ये ठेवून ते दोघं कुठेतरी पळून गेले असणार। साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझे या प्रिया